त्या गर्दीचं नेतृत्व करायचं असेल, आपल्या अबाधित असलेल्या सनातन संस्कृतीला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित करायचं असेल तर त्याग संपन्न जीवन पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपल्या या मनोवृत्तीत असणाऱ्या छोट्या छोट्या आकांक्षांना आपण दूर सारतो आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या भगवंताबद्दल, राष्ट्राबद्दल, सनातन संस्कृतीबद्दल आपण जितकं श्रद्धेने त्या आपल्यात आचरण करतो तेवढा आपल्या जीवनामध्ये तो ज्योतीचा प्रज्वलित असणारा धगधगता निखारा जागा होत असतो. आता तुमच्या सर्वांच्या ठाई तो निखारा आहे. तुम्ही फक्त विद्यार्थी अवस्थेला आपलं विश्व समजू नका. या जीवनाचा एक छोटासा टप्पा आहे, तो संपून जाणार आहे. सर्वप्रथम मुलीस्ट्री कॉलेजमध्ये माझं बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालं, मॉडर्न कॉलेजमध्ये MBA झालं. पण तरी देखील माझ्या जीवनाची मूळ कुठे येऊन अडकले. माझ्या जीवनात एकाच ठिकाणी अडकले की माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांच्या थोडीच तोड उभं करायचं असेल तर त्यांना आज ज्ञान सांगणं गरजेचं आहे. म्हणून गेली 7 वर्ष झाली संस्था स्थापन केली. गेली 7 वर्ष सकाळचा सूर्य उगवला संध्याकाळचा मावळेपर्यंत मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना याच प्रबोधनात उभं करण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत 426 शाळांमध्ये जाऊन एकही रुपया न घेता, जायचे डिझेलचे पण पैसे न घेता मी व्यक्तिमत्वावर अभ्यास करतोय. लहान लेकरांना कसं घडवलं त्यासाठी मी माझं उभं आयुष्य त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि देवाने पण मला काहीच कमी केलं नाही. आज एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या 114 मुलांचं, मुलींचं 46 मुली आहेत 12वी पर्यंतच्या आमच्याकडे. त्या मुलींचं संगोपन करण्याचं धारिष्ट व देवाने मला प्राप्त करून दिली. एवढे पालक माझ्याजवळ त्यांच्या मुलं मुली आहेत तसेच ठेवतात. हा कसा विश्वास प्राप्त होऊ शकतो? ज्यावेळेस हृदयामध्ये तो स्वार्थ नसेल, ज्यावेळेस हृदयामध्ये राष्ट्राचं हित करण्याची भावना असेल ना, त्याच वेळी अशी लेकरं घडतात.